लोकांकडून येणाऱ्या प्रदूषणाच्या तक्रारी किती गंभीर आहेत याची प्रचिती आज महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना चंद्रपूरमध्ये आली। मंत्री कोळसा कारखान्यांच्या पाहणीसाठी येणार असल्यानं इथं स्वच्छता केली गेली होती, मात्र नेमकं काय घडलं पाहूया। प्रदूषणामुळे जनता कशा हवेत श्वास घेते याचा स्वानुभव आज महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना 100% आला असणार। माती आणि कोळशाच्या धुळीतून वाट काढणारा हा वाहनांचा ताफा मंत्री पंकजा मुंडेंचा आहे। त्या चंद्रपूरच्या घुग्गुस भागात कोल वॉशरी म्हणजेच जिथं कोळसा धुवून स्वच्छ होता त्या भागात पाहणीसाठी आल्या होत्या। आश्चर्य म्हणजे मंत्री महोदय येणार म्हणून कालच कोल वॉशरीची पूर्ण स्वच्छता झाली, मात्र अशा रस्त्यांवरून जाताना सर्वसामान्यांना काय भोगावं लागतं याची साक्ष मंत्री पंकजा मुंडेंची धुळीनं माखलेली गाडीच देतेय। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आणि ते विविध कोल वॉशरीला भेट दिली आहे। आपण पंकजा मुंडे ज्या गाडीमध्ये आहे त्या गाडीची परिस्थिती बघू शकतो, कशा प्रकारे गाडी पूर्णपणे काळी झाली आहे, डाग दिसत आहे, आपण बघू शकतो। यावर तर किती मोठ्या प्रमाणात धूळ आहे। पर्यावरण मंत्री असताना पर्यावरण मंत्री आल्यानंतरही इतक्या मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रमाण आहे आणि ज्या भागातून पर्यावरण मंत्री जात आहे त्या भागात पूर्ण धुळीचे प्रमाण आहे, म्हणजे समजू शकतो की आपण चंद्रपुरामध्ये किती प्रदूषण आहे। त्यातल्या त्यात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि त्यांच्या पर्यावरण खात्याचे अधिकारी आत एसी गाडीत आहेत। प्रदूषणाचा त्रास त्यांना झाला नाहीये, मात्र ताफ्याच्या बाजूने जी लोक चालत होती त्यांना पूर्ण चेहरा रुमालानं झाकावा लागला। चंद्रपूरच्या प्रदूषणानं अनेक फुफ्फुसं खराब झाली। लहान लेकरांना वयाच्या 4थ्या-5व्या वर्षीच या प्रदूषणानं दम्यासारखे आजार दिले। वृद्ध, बाळंतीण महिला आणि श्वसनाचा त्रास असलेल्या लोकांसाठी हे प्रदूषण विषाहून कमी नाहीये। किमान मंत्र्यांच्या गाडीची ही अवस्था पाहून तरी सरकारला जाग येईल अशी अपेक्षा करूयात। की आधीच्या सीजीएमनी याच्यामध्ये प्रयत्न केला होता, आता सीजीएम नवीन जॉईन झाले, त्यांनी पण मला दाखवलं, सुधीर भाऊंनी स्वतः दाखवलं। आता मी येणार आहे तर एवढी स्वच्छता आहे मला लक्षात येतं ते, पण उजव्या बाजूला मी जेव्हा बघितलं जिथे नुसती जमीन आहे तिथे जी परिस्थिती आहे ती परिस्थिती काय असेल रोज याची मला पूर्ण कल्पना आहे। ती परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही नक्कीच महाराष्ट्र पर्यावरण जे विभाग आहे तो आणि या भागातील सुधीर भाऊंचं मार्गदर्शन हे सगळं घेऊन आम्ही हे पर्यावरण कसं सुधारता येईल याच्यासाठी फार प्रभावी पावलं उचलू। निलेश डहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।